हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे, आणि पाहुणे म्हणजे यांचे भाऊ आणि भाची आली आणि माझे मम्मी पप्पा आलेत. पण सगळे सरप्राईजच आहेत की सगळे नाही का, योगायोग आहे की सगळेजण आलेत आज घरी. तर जेवढा जमेल तितका मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर भरपूर दिवसांनी सगळे एकत्र असे भेटले आहेत, तर कळेलच तुम्हाला तर काय काय होणार आहे ते. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जे नवीन चॅनलवरती असतील त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला. हाय करा मायरा, हाय कर. हाय मायरा, मायरा ऐ हाय कर. हाय 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 ऐ कर. हाय मगर मायरा खूप रडत होती म्हणून मम्मी तिला घोडा खेळत होती. तर घोडा खेळवताना ती पडली असती, पण तिने पकडलं मम्मीच्या केसांना. तर ती खूप खुश होती कारण की तिला कोणी घोडा खेळवलं नव्हतं. तर मम्मीला खूप आवडतं तिला खेळवायला. त्यानंतर ना बघा, किचनवरती भरपूर पसारा पडला होता, आवरायचा होता. त्यानंतर ना आम्ही जेवलो वगैरे. तर थोडीशी भाजी वगैरे राहिली होती. जेवण केल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला कारण की काय समजतच नव्हतं, एवढी माणसं होती, जेवण वगैरे सगळं बनवायचं होतं. तर थोडीशी भाजी राहिली होती अंड्याची, ती बाजूला काढून ठेवली. कटा वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे पण घासायची होती. आणि मायराचं कसं मधीतच रडते, मधीतच कोणाकडं राहत नाही. मग माझ्याकडंच जायचं, म्हणजे मम्मीकडंच जायचं असं तिचं हे असतं. तर मी पटापट, मला कसे पहिला गॅस वगैरे मी पुसून घेते, कट्टा वगैरे, त्याच्यानंतर भांडी वगैरे घासते, म्हणजे स्वच्छ वाटतं मला. आणि कसं आहे, ते लोक सगळीजणं, माझे सासरे वगैरे सगळीजणं गेले होते तिला घेऊन. ती गावाला राहते, त्यांच्याच घरी प्रोग्राम आहे. तर तिचे पेपर्स आहेत, 2 होते, एक झाला होता आणि आता आज एक होता. तर ते लोक पेपरला तिला घेऊन गेले होते. तर ते संध्याकाळी डायरेक्टली 7 वाजता येणार होते. तर मी सगळ्यात आधी भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर मायरासाठी खिचडी लावली. आमच्या तर जेवणाचा अजून काय मेनू ठरला नव्हता आणि कोण येणार आहे, म्हणजे कोण जेवणासाठी येणार आहे घरी ते माहिती नव्हतं. तर त्यांचं असं चाललं होतं की संध्याकाळी निघून जायचं गावाला. पण आई म्हणल्या, एवढ्या रात्री कुठे घेऊन जाता, पोरगी आहे तुमच्यासोबत, नको वगैरे. आई म्हणली सकाळी जा वगैरे, नाश्ता वगैरे करून. तर त्याच्यानंतर मी भांडी वगैरे घासली. त्याच्यानंतर माझे दीर वगैरे आले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझे दीर वगैरे सगळे बघायला भेटतील. माझे पप्पा, मम्मी वगैरे सगळेजण आहेत. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर त्याच्यानंतर दीर वगैरे आले. मी जास्त काय व्हिडिओ घेतला नाही कारण की ते लक्षातच राहत नव्हतं, कारण की एवढा कालवा होता. माणसं आल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल, आणि मी स्वतः कॅमेरा पकडते, मला कोण कॅमेरा पकडायला पण नसतं. तर प्लीज समजून घ्या सगळ्यांनी. प्लीज लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. तर चहा वगैरे केला, पाणी वगैरे दिलं त्यांना. त्याच्यानंतर लगेच सगळेजण आले. ती खूप थकलेली होती. त्याच्यानंतर मी चहा वगैरे परत बनवला. असं 2दा ते 3दा चहा झाला. त्याच्यानंतर तर आज मी ह्यांना म्हटलं होतं की लवकर या वगैरे, नाही का. आज ते भाजी घेऊन येणार होते. फोन आला होता मला थोड्या वेळाने. तर ते मटण घेऊन येणार होते कारण की आईंचा भाऊ, म्हणजे जसं माझं लग्न झालं आहे तसे ते का आले नाही आहेत. तर म्हणून त्यांच्यासाठी मटण मागवलं कारण की ते चिकन खात नाही. आणि एक दिवस आधीच आम्ही मटण खाल्लं होतं, तरी पण मागवलं त्यांच्यासाठी. तर आईंच्या भरपूर सुट्ट्या झाल्या होत्या म्हणून आई गेल्या होत्या कामाला. तर आई म्हटल्या, नाही का, तू फक्त कुकर वगैरे लाव, मायरासाठी खिचडी लाव आणि आपल्यासाठी भात वगैरे लाव आणि भाकरी कर, तोपर्यंत मी येते वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी मायरासाठी खिचडी वगैरे लावली. तर खिचडी लावता मग मी तांदूळ वगैरे धुवून घेतलं. एका बाजूला त्याला
पाण्यात भिजत ठेवलं म्हणजे लवकर असं छान असा भात शिजेन. तर बाहेर चालल्या होत्या सगळ्यांच्या गप्पा नाही का, त्यांच्या म्हणजे त्यांनी किती कष्ट केले वगैरे प्रत्येकाने ते सांगत होते नाही का. कारण की आमच्या घरामध्ये सगळेजण शिकलेले आहेत, सगळे एज्युकेटेड आहेत. तर जसंच माझ्या मामाचा मुलगा आहे, त्याने आता इंटरव्ह्यू पास केला आहे इंजिनिअरिंगचा. आणि जी मामाची मुलगी आहे ती पण इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेण्यासाठी तिचा पेपर होता. जर त्याच्यामध्ये ती पास झाली तर नक्कीच तिचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन होईल. तर त्याला पण खूप छान असे पर्सेंटेज होते. तर फायनली तो जॉबला लागलेला आहे, 2 महिने झालेले आहेत. तर त्याच्यानंतर त्याच गप्पा चालल्या होत्या वगैरे. छान असं खूप भारी वाटलं. भरपूर दिवसांनी सगळेजणं भेटले आणि सगळेजण अशी प्रत्येकजण अशी वेगवेगळी कामं करत होते नाही का. तर खूप भारी वाटलं. असं वाटत होतं कोणाचं तरी लग्न आहे, फक्त नवरा नवरीची कमी होती. तर तुमच्या पण इथे असंच असतं का? सगळे पाहुणे वगैरे आल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी घेतल्या होत्या भाकरी करायला. तर बाजूला मी भाताचा कुकर लावला होता. त्याच्यानंतर मी भाकरी करत होते. तर भाकरी करत मायरा मला त्रास देत होती नाही का. रोजचंच आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या जुन्या चॅनलला व्हिडिओ बघितला असेल तर. ती घे बोलते नाही का, मला पीठ दे खेळायला वगैरे. मी सगळं केलं पण ती काय राहत नव्हती. तर मी 7 भाकरी केल्या. त्याच्यानंतर मम्मीनी 4 भाकरी केल्या, कारण की तिला भरवायचं पण होतं. ती कोणाच्याच हाताने खात नाही, ती फक्त माझ्याच हाताने खाते. आणि मलाच माहिती आहे तिला भरवायची ट्रिक काय आहे. तर मी काय भरवताना वगैरे व्हिडिओ काढला नाही आहे. तर फक्त मी तुम्हाला सांगते की काय काय झालं. ते आले होते मटण घेऊन, मटण साफ वगैरे केलं. झाला आता मोदी सोडलं तर सगळे रावण आहेत. आणि ते मोठं जॉब नाही काय. एक दोन गोष्टी चांगल्या आहेत, म्हणजे ग्लोबल लेवल काही गोष्टी चांगल्या. झोप होत नाहीत का? आता तुला घरी गेल्यावर चांगली झोप लागेल. रिझल्ट आणला नाही की आता तुझं सोडून कॉलेज किती वर्ष झालं? अरे आई, एक माझा मित्र पहिला करोडपती होता आणि तो पहिला लग्नापूर्वी करोडपती होता आणि लग्नानंतर लखपती झाला. तसं काय तू करू नको. लग्नाचा पहिला माणूस लखपती पाहिजे, लग्नानंतर. तर तुम्ही बघितलीच असेल माझी फॅमिली कशी आहे. खूप हॅपी आहे आणि खूप फ्रेंडली आहे. तो व्हाईट टी शर्टमध्ये बसले आहेत ते माझे दीर आहेत आणि ग्रीन टी शर्टमध्ये बसलेले आहे माझे पप्पा आहेत. आणि जी मम्मी वाढती आहे जेवण, ती माझी मम्मी आहे. ब्ल्यू ड्रेस घातला आहे. आणि त्याच्यानंतर जी बेडवरती बसली ती त्यांची भाची आहे. आणि हा भाचा आहे, ऑरेंज टी शर्ट घालून बसला. आणि त्या साईडला मामा आहेत हेवाले. काल मम्मीचा हेअरकट केला मी, स्ट्रेट हेअरकट. तर जी कैची आहे ती मला इकडे लागली आहे, तुम्हाला दिसत असेल तर. मायराने नाही ते मारली मला कैची. ती खूप टोकदार आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, ही वाली कैची आहे आणि हिचं टोक तुम्ही बघू शकता. तर मी मम्मीची केस कापली या कैचीने. आणि काय झालं, ती बाजूला ठेवली पण मला लक्ष नाही गेलं. तर ती मी घेतली आणि मला ना अशी फिरवली. तर मला असं काल डेटॉल वगैरे लावलं, टूप वगैरे, मग जरा सुकलं आहे पण दुखतं आहे थोडंसं इथे, तुम्हाला दिसत असेल तर. तर त्याच्यानंतर भरपूर कालवा वगैरे होतं, कारण की त्यांची भाजी आहे, त्यांचा पेपर होता सकाळी. म्हणजे ते लोक काहीतरी 12 वाजता पोचले होते. डायरेक्ट संध्याकाळी ती आली. तर तिचा पेपर वगैरे दिल्यानंतर सगळेजण घरात होते. आणि कालचा बेत खूप भारी होता. तर हा व्हिडिओ खूप म्हणजे मज्जा आली व्हिडिओ बनवायला पण वगैरे. आणि सगळीजणं घरात असल्यानंतर खूप छान वाटतं. तर तुम्हाला दिसेल माझी फॅमिली किती मोठी आहे. आणि म्हणजे त्यातली तर अर्धी पण नव्हती इथे, पण असं वाटत होतं की कोणाचं लग्न वगैरे आहे काय. तर खूप भारी मज्जा आली. तर
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर प्लीज सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. हा माझा नवीन चॅनल आहे, तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी. तर चला बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.